आणि आता आमची तयारी झालेली आहे, सगळी पोरं तयारी झालेली आहे आमची. आणि आता आम्ही आलो कृष्णनगरी जन्मभूमी येथे आलेला आहे. आणि राधे राधे सर्वांना. तर तुम्हाला दाखवतो जन्मभूमी आता कृष्णनगरी. राधे राधे. तर आता आपण आलेले आहेत श्रीकृष्णाच्या जन्मभूमीमध्ये मथुरामध्ये. तर आता आम्ही आलेले आहेत श्रीकृष्ण जन्मभूमीचे दर्शन घ्यायला. राधे राधे. राधे राधे. आता आम्ही जिथे आलोय त्याला म्हणतात रमण रेती. म्हणजे जिथे श्रीकृष्ण बालपणात खेळले आहेत बघा, ती जागा आता तुम्हाला दाखवतोय. बघा तुम्ही. तुम्हाला सांगितलेलं ना, देव इथे खेळला तर आपण कोण आहेत? मोठे आणि छोटे असं काय नाही, सगळे इथे खेळत आहेत. कारण की देव इथे खेळला आहे तर आपण कोण आहे? बघा, लहान मोठे छोटे मोठे सगळे बघा नाचायला. आमची पोरं ही माती घरी घेऊन जात आहेत. कारण की बोलत आहेत की जी ही माती आपण घरी नेऊन आपल्या घरात जर शिंपडली तर आपलं घर सुख आणि शांतीने भरते. राधे राधे. राधे राधे. तर बघा इथे पण
आता आम्ही ताजमहल आग्रामध्ये आहे ते आता ते बघायला आलोय. पोरं सगळी आपली रेडी आहेत. तो या ताजमहलला आहे ना 3 गेट आहेत. हा आग्र्याचा ताजमहल हे 3 गेट आहेत. या 3 गेटमधून आहे ते. आणि त्याच्यानंतर हा जो झाला गेट तो झाला आणि समोरचा झाला गेट. बरोबर हे बघ हा ताजमहल आहे ना पांढऱ्या शुभ्र जो मार्बल आहे ना त्यांनी बनवलेला आहे. अलग लक्षात तयार केलेला आहे पांढऱ्या शुभ्र मार्बलमध्ये. आता इसवी सन 1631च्या दरम्यानचे शताब्दीचे गेलेला म्हणजे इतिहासाप्रमाणे आहे ना आपलं हे मुमताज ही राणी आणि त्याच्यानंतर शहाजहा हा राजा बादशाह होता. हा लक्षात घ्या. 14 मूल जेव्हा जन्माला येणार ना त्या टायमात जन्माच्या टायमाला ना ती मरण पावली. हा लक्षात घ्या. तर ते म्हणजे तिचा मृत्यू तो होता त्या टायमाला आयुर्वेदिक होते बघा माहिती आहे का डॉक्टरकडे होते. पण नंतर का 14 तुला मूल होणार पण मूल झाल्यानंतर तुझं मरण आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणून यांनी वचन मागितलेलं की तुझ्यासाठी मी काय करू असं. तर ती बोलले की माझ्यासाठी तू काही करू शकतो पण नाही की अशी प्रतिमा म्हणजे मला बनवायची इच्छा आहे तू कारण प्रेम होतं तिच्यावरती काय प्रेम असल्याकारणाने तुला तुम्ही प्रेमाचं प्रतीक तरी काहीतरी बनवणार तर सांगा तुझ्या इच्छेप्रमाणे काहीतरी बनव काय मला त्याचं येणार पण मी आता तुला सोडून सांगेन बरोबर हां. आणि जेव्हा तिचा मृत्यू होतो काय मृत्यू होतो त्याला मला ती एवढी सुंदर होती ना की इतिहासामध्ये असं लिहिलेलं आहे तर बोलतात ना जे पान आहे बघ पान जेव्हा खातो ना आणि त्याची फुलकी जी गिरते ना ती तुझ्या गळ्यातून अशी दिसते एवढी ती सुंदर होती. हां म्हणजे इतिहास म्हणते अलग लक्षात. तर त्यानंतर 1631मध्ये तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर आहे ना त्या बादशाने काय केलं माहिती आहे का 14व्या मुलाच्या जन्माला झाल्याच्या बादशाने आहे ना की मी काहीतरी अशी वस्तू बनवणार की तो दुनियाचा 7वा अजूबा असला पाहिजे. बरोबर म्हणजे खरी गोष्ट आहे का आपल्या दुनियाचा 7वा अजूबा आहे ह्याच्यासारखं अजून कोणीच कधी प्रतिकृती केलेली नाही. बरोबर की नाही. तर ते त्याच्यानंतर आहे ना याचे कारागीर किती 1000 कारागीर होते त्यांच्याची भेट घेऊन यायचे. पण हे आग्र्यामध्ये तो हे बघत होतं काय आपलं जमीन बघत होता त्या जागेमध्ये आपलं ताजमहल हां लक्षात ताजमहल तेव्हा नाव नव्हतं समजा की ती प्रतिकृती म्हणजे वास्तू उभी तयार होणं असं करून आहे ना नाही होत. तर जमीन इकडे बघता तिकडे नाही तर ही जमीन आहे ना जिथे मिळाली ती एका हिंदू जो म्हणून हिंदू व्यक्ती त्याची जमीन आणि त्याला सांगितलं असं हे करायचं त्यांनी ती त्याला जमीन दिली. आता त्याचा व्यवहार काय असेल तो अलग पण त्याचा बघा बादशाह एवढा हुशार होता शहाजहा का एक आपला जी वास्तू बनवणार त्याला 3 गेट येणार बरोबर की नाही. 3 गेट येणार म्हणजे समोरचा गेट डाव्याचा आणि उजव्याचा बरोबर तर त्याच्यानंतर आहे ना मागच्या बाजूला गेट नाही तिकडे आपली वास्तू येणार बरोबर. वास्तू येणार म्हणून आहे ना त्यांनी काय केलं माहिती आहे का इकडे कालांतराने इकडे शहर होणार बरोबर. शहर झाल्यानंतर आहे ना आपली ती वास्तू दुरून तरी दिसणार नाही म्हणून त्यांनी ही जागा का निवडली माहिती आहे का. मागच्या बाजूला आहे ना यमुना नदी आहे जी मथुऱ्यावरनं येते ती हां यमुना नदी ती यमुना नदी मागून आहे. त्यांनी तो विचार केला की या नदीच्या पाठच्या बाजूला म्हणजे नदीमध्ये कोणच नाही ना कोणीच इमारत बांधणार नाही कोणच काय करणार म्हणजे तिकडनं तरी दिसणार लांबून. आलं लक्षात का. पाण्यामध्ये कोणच नाही नदीमध्ये कोणच काय उभारणार ना झाडं पण नाही येणार काय नाही म्हणून त्यांनी ती डोकं लढून आहे ना ही जमीन इकडे आणि ती झाल्यानंतर आहे ना हा दगड आहे ना आपलं संगमरवरी दगड आहे मार्बल याला म्हणतात. हा पांढरा शुभ्र मार्बल आहे ना राजस्थानवरून मागवला ते आणि 1931 नंतर त्यांनी जे काम चालू केलं हां त्याला 21 का 22 वर्ष झाली हे पूर्ण तयार होण्यासाठी. किती 1000 लोक याला कारागीर होते आणि ती झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर आहे ना ही आणि त्याच्यानंतर पूर्ण झाल्यानंतर आहे ना त्यांनी ती एक प्रतिकृती म्हणून आहे ना त्याची जी पत्नी होती
जी मुमताज हां आता याला नाव काय द्यायचं म्हणून त्याने आहे ना आपलं कसं हिंदूप्रमाणे आपण कुठेतरी पंचायत विधान करतो तसं त्यांच्याप्रमाणे ते लोक पण त्यांनी कुठे काय बघितलं असेल पण त्याच्या बायकोचं नाव द्यायचं तर बायकोचं नाव होतं मुमताज म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे ह्याला आता महल बोलतील काय बोलतील महल कोणत्या राजाची जी वास्तू असते त्याला महल बोलतात म्हणून बायकोचं मुमताज होतं ना तर मुम काढून ताज नंतर आहे ना महल ठेवलं म्हणून ताजमहल म्हणून बायकोचं त्याच्या बायकोचं नाव त्याच्यावर ठेवलं आलं लक्षात काय हे बायकोचं नाव आलं म्हणून त्याला ताजमहल बोललं ते ताजमहल आल्यानंतर याला नाव दिलं ताजमहल आता ही वास्तू झाली तयार झाल्यानंतर आहे ना त्यांनी आठवड्यातून एक दिवस असा दिला की फक्त सुट्टी असली पाहिजे आठवड्यातून एकदा सुट्टी असते ताजमहलला ती शुक्रवारी असते शुक्रवारी ताजमहल बंद असते लक्षात ठेवा कधी पण इकडे यायचं असलं ना का शुक्रवारी ताजमहल बंद असते हा कोणी पण तुमच्यानंतर कोणीतरी यायचं असलं तरी तुम्ही त्यांना सांगू शकता हा लक्षात ना आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का हा पांढरा शुभ्र मार्बल जो आहे हा तो पांढरा शुभ्र मार्बल आहे ना तो कालोख्या रात्री चमकतो काय पांढरा शुभ्र मार्बल हा कालोख्या रात्री चमकतो आलं का लक्षात आणि त्याच्यामुळे आहे ना हा अंधारात तो दिसतो त्याला लाईटिंग बिटिंग काही नाही आलं लक्षात काय आता इथे आहे ना त्याला लाईटिंग नाही संध्याकाळी लाईट वगैरे काही नसते त्याला त्याचं कारण आहे लाईटचं प्रकाश आहे बघा तो त्याच्यावरती पडला ना तर त्याचं पांढरं शुभ्र होतं आणि त्याच्यानंतर तो कालोखात चमकणारा त्याचं कालांतराने कमी होत जाईल तर जो ज्याच्याकडून दगड आणलेला ना राजस्थाने त्या मालकाने म्हणजे त्या काय बोलतात त्या व्यापाऱ्याने त्याला सांगितलं की ह्याच्यावरती लाईट नाही करत पण हे कसं माहिती आहे 1600 नंतर आहे ना 1700 1800 आणि आता 1920 25 म्हणजे या गोष्टीला 10 किती हजार किती 1000 जाईल ना हां 1000 पण त्यांनी भवितव्य सांगितलं की पुढे हे असं होऊ शकते मग त्याची व्हॅल्यू आहे ना ती निघून जाईल त्याचा चमक तो निघून जाईल आणि त्याच्यानंतर लाईटला काय कसं आहे की त्याला भेगा पण म्हणजे प्रकाश ज्योत पडून आहे ना तर भेगा पडते असं त्या तज्ज्ञाचं म्हणणं होतं ज्याच्याकडून मार्बल खरेदी केलेला तो व्यक्ती आणि शेवटी खरोखरच आहे याला लाईट नाही आणि हे आहे ना दुनियाचं म्हणजे आपल्या देशाची प्रतिकृती म्हणून आहे ना ही वास्तू हे सरकारच्या ताब्यामध्ये असल्याकारणाने त्याला तिकीट आहे त्याची देखभाल करणं म्हणून आपल्याकडून पर्यटक कर म्हणून ते लोक आकारतात हे करतात आता हे झालं समजा सरकारच्या ताब्यातलं प्रतिकृती आहे का नाही तर आता विशेष म्हणजे कसं माहिती आहे का आता बघा हे ऐका ह्याचं पुढचं ही झाली एवढी थोडक्यामध्ये जी माझ्याकडून जी माहिती करला एक काही वर्षापूर्वी धमकी दिली होती जे धमकी देत माहिती आहे ना इथे मुंबई उडवणार हे उडवणार ते उडवणार हे ताजमहल उडवायचं होतं त्यांना काय ताजमहल उडवायचं होतं ताजमहल उडवायचं त्याचं पत्रक आलं होतं ना तर याची फिल्डिंग लावली सरकारने लगेच का ताजमहल हे आतंकवादी उडवणार जसं 2001 एकच वाटतं मला माहिती पण अमेरिकेचे हे वर्ल्ड ट्रेड सेंटर च्या 2 बिल्डिंगा होत्या एक 100 माल्याची होती आणि एक 100 मजली होती आणि 110 मजली होती हे बाबा ऐकता का तुम्ही हां ती कशाने उडवलेली त्यांनी माहिती आहे का माहिती आहे तुम्हाला नाही विमानाने उडवलेली जो तालिबान होता ना ओसामा बिन लादेन त्याने उडवलं तसंच हाच प्रकार आतंकवादी असं करणार होते हे ह्याच्यावर आता याचं करायचं काय हा कुठे ठेवतो उचलून कुठेतरी लपू शकत नाही पण आपल्या सरकारने एक डोकं लावलं आणि त्याचं इंजिनियर बोलून आहे ना त्यांनी हे केलं त्यांनी एक पेज दिलं की हा कालोख्या अंधारामध्ये तो पेटतो की नाही आणि ते कालोख्या रात्रीमध्ये हे करणार म्हणून याला आहे ना काला कपडा बनवला म्हणजे आपण जे शर्ट घालतो आणि झाकतो ना काय तसा याला पूर्ण कपडा बनवला आणि कपड्याने आहे ना काल्या कपड्याने झाकतो आणि जो आतंकवाद्यांना उडवायचा होता ना तो त्यांना तो दिसलाच नाही आणि त्यांचा जो कट होता ना तो फेल झाला आलं लक्षात कट होता तो फेल झाला आता मी काय म्हणतो माहिती आहे तुम्ही औरंगाबादला गेलेच की आता हे जो आता शहाजहा आहे बघा शहाजहा कोणाचा बाप माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे तुला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे ना कोणाचा औरंगजेबचा बाप शहाजहाचा मुलगा औरंगजेब ज्यांनी आपलं याचे छल केले आणि मारला कोणाला आपला संभाजी महाराज तो त्याने बघ तिथे औरंगाबादला आहे ना अशीच प्रतिकृती आहे पण अशी नाही त्याला बीबी मकबरा बोलतात काय बोलतात बीबी का मकबरा आणि याला आहे ना आग्र्याचं ताजमहल म्हणतात आता मला सांगा तुम्ही आपलं हे
बीबी ही कोणाला म्हणतात? बायको हा बायको बायको. तुला जास्ती माहिती असेल म्हणजे बरोबर नाही. आणि बीबी कने कोणाला म्हणतात? हा बीबी कने. तो बीबी का मकबर आहे ना, तर तू म्हणतो ना बीबी ही बायको आहे. आणि मग बीबी कोणाला म्हणतात? बीबी बायकोच झाली ना. सांगा रे, माहित आहे का? बीबी आणि बीवी ह्या दोन गोष्टी आहेत. यांना बीवीला काय म्हणतात आणि बीबीला काय म्हणतात माहिती नसेल तर मी लगेच सांगतो, कारण आपल्याकडे टाइम नाही मिळत. बरोबर ना? बीबी म्हणजे आई, हा, आणि बीवी म्हणजे बीवी म्हणजे बायको. एक लक्षात ठेवा, ये मेरी बीबी आहे, हा, आणि बीवी म्हणजे काय म्हणलं? आई. हा बीवी बरोबर, आई झाली ती बीबी आणि ही बायको झाली. पण बीबी म्हणत नाही, हे मेरी बीवी आहे. आलं लक्षात काय? तर म्हणता ना तो संजय कुमारचा पिक्चर होता माहिती आहे, मेरी बीवी की शादी, असं काहीतरी, मेरी बीवी की शादी. आणि तो जो बीबी का मकबरा जो बनवला ना, तो आईसाठी बनवला. काय प्रतीक होते. आणि हा जो बनवला ना तो बीवी त्या शहाजहाने ना बायकोसाठी बनवलेला. हे प्रेमाचं प्रतीक म्हणून याला म्हणतात. आणि हा आहे ना आग्र्याचा ताजमहल, पूर्ण देशाचं हे 7वं अजिबा म्हणून आहे. याच्यामध्ये थोडक्यात मला माहिती होती, तुम्हाला पूर्ण केली. आणि ऐका, हा आपला 28 का 29 दिवसाचा प्रोग्राम आणि उद्याला आपला 1 महिना होईल असं आपण गृहीत धरू. बरोबर का नाही? जे काय तुम्हाला मी दाखवलं त्याच्यातला हा शेवटचा पॉईंट होता. आणि याच्यानंतर आहे ना, आता आपण संध्याकाळनंतर आपण आपल्या गावी जाणार. बरोबर. हां, आता मी व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगतो की ज्यांनी आमचा व्हिडिओ बघितला असेल आणि त्यांनी सबस्क्राईब केले असेल त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि ह्याच्यामध्ये आहे ना आमची काही चूकभूल झाली असेल ते बी त्याच्यासाठी आहे ना आभारी. बोला काय नाही. महाराज की जय. आता सांगतो तुम्हाला. नमस्कार मंडळी, आज अखेर आमची सर्व तीर्थयात्रा ही पूर्ण झालेली आहे आणि आज आम्ही तुमचा निरोप घेत आहे. परंतु निरोप घेण्यापूर्वी काही व्यक्तींचा लाखमोलाचा वाटा होता, त्यांचे पहिले आपण आभार मानू, कारण की त्यांच्यामुळे आमचे सर्व तीर्थ पूर्ण झाले आहेत. खरं तर जेव्हा मी तीर्थयात्राची प्लॅनिंग केली तेव्हा माझा याचा अजिबात मूड नव्हता. माझा तर काय कोणाचाच मूड नव्हता, कारण की जेव्हा मी प्लॅनिंग केली तर गावामध्ये प्रत्येकजण हेच बोलत होता की तुम्ही हा महिना आहे तो खूप चुकीचा पकडला आहे. तुम्ही ज्या ठिकाणी चालले आहेत तिकडे वातावरण खूप बिकट आहे, पाऊस खूप पडत आहे आणि तुमची प्रत्येक ठिकाणं म्हणजे 2-3 ठिकाणी कॅन्सल होतील. त्यामुळे तुम्ही ह्यावर्षी कॅन्सल करा आणि पुढच्या वर्षी येता. परंतु आम्ही काय जिद्द सोडली नाही, आम्ही गेलो. पण आम्ही गेलो नव्हतो, आम्हाला बोलवलं होतं. आम्हाला भगवंताचा बुलावा आलेला होता आणि जिकडे भगवंताचा बुलावा असेल तिकडे प्रकृतीला सुद्धा नसतं व्हायलाच लागेल. आणि तसंच झालं. प्रकृतीने निसर्गाने कुठलीच नैसर्गिक आपत्ती हे आमच्यापुढे येऊ दिली नाही आणि आमची सर्व तीर्थे सुखरूपणे पार पडली. त्यासाठी मी भगवंताचे कोटी आभार मानतो. आणि आता आपण आपले ज्यांनी काही मदत केली आहे त्यांचे सुद्धा आभार मानू. सर्वप्रथम म्हणजे आमचे मार्गदर्शक, दिशादर्शक श्री ज्ञानेश्वर मामा, त्यांचे आपण आभार मानूया आणि त्यांच्यावर 2 शब्द ऐकून घेऊ. धन्यवाद. नमस्कार. कसं काय मग? बरं आहे, ठीक आहे. कशी काय माझी आठवण झाली? तुम्ही माझ्याकडे आठवण आता वर्षभर कायम सुरू करेल तुमची आठवण. अच्छा. सर्वप्रथम मी माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व मंडळीतर्फे तुमचे आभार मानतो, कारण की तुम्हाला मी दुनिया दाखवली तुम्ही आज आम्हाला ती फक्त आम्ही सोशल मीडियावर पाहिली होती आणि आज तुम्ही ती आम्हाला प्रत्यक्ष दाखवली. खूप भारी वाटलं. तुमच्यासाठी आमचे सर्व स्वप्न पूर्ण झालेलं आहे, त्यासाठी मी तुमचे पूर्ण आभार मानतो. पण तुम्ही एवढा आला म्हणजे आता तुम्ही काय पाहिलं माझ्याबरोबर? काय पाहिलं तुम्ही? सर्व 4 धाम अनेक ठिकाणी पाहिले अजून.
तर आता तुम्हाला मी ते दाखवलं म्हणजे पूर्ण जगन्नाथपुरीपासून हे ते असं म्हणजे तुम्हाला म्हणायचं का हे तुम्हाला म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं, बरोबर की नाही? हा जे आम्हाला दाखव प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं, बरोबर की नाही? म्हणजे आम्हाला असं लागेल की तुम्ही पहिले सोबत कोणाच बघितले होते, आज जसे आम्ही तुम्ही फर्स्ट टाइम आले आहेत हां. तशी तुम्ही कोणा बघितले होते पहिले फर्स्ट टाइम? नाही, मी कोणाबरोबरच गेलो नव्हतो. काय बोलता? हो, कारण काय माहिती आहे, माझे वडील ही तीर्थयात्रा म्हणून चालवायचे. माझे वडील तुमच्या वेळी कमीत कमी माझ्या वडिलांनी आहे ना 30 वर्षाचा प्रवास केला होता. आणि आमच्या गावातले प्रत्येक घराघरातून आहे ना व्यक्ती माझ्या वडिलांबरोबर चारधाम यात्रेला, अमरनाथ यात्रा, नेपाळ बोला, हे सर्व पूर्ण म्हणजे पूर्ण भारत दर्शन आमच्या वडिलांनी दाखवलं. आता त्याच्यात काय माहिती आहे का, मला वडिलांनी आहे ना, वडिलांनी नेलं नव्हतं कधीच नाही. कधीच नाही नेलं, कधीच नाही नेलं. ही सत्य परिस्थिती आहे. परंतु मला थोडं त्याचा अभ्यास कुठे आलेला माहिती आहे का, जेव्हा मी आपलं काय बोलतात ते वडील असूशित होते आणि जेव्हा तीर्थयात्रेला घेऊन जायचे ना असूशित होते, ते शाळेमध्ये कधीच गेले नाही. आणि जेव्हा ते आपलं तीर्थ म्हणजे जाण्याच्या अगोदर जो कार्यक्रम आहे तो लिहण टिपण आहे ना मी करायचो. म्हणजे रूट हा रूट वगैरे सगळ्या काही गोष्टी त्या मी करायचो. तर त्याचा जो अभ्यास तो जो होता ना तो माझ्या डोक्यामध्ये होता काय. आणि माझा योगायोग असा आलाच नाही की मला वडिलांनी नेले नाही आणि पूर्ण दुनियाही दाखवलेली आहे. चारधाम म्हणजे काय हे काय, फक्त काय होतं पुस्तकी ज्ञान होतं मला म्हटलं तर. आल्याशिवाय वडिलांना आहे ना पुस्तक पण असते का, गुरु विना विद्या नाही. ते माझे वडील म्हणजे माझे गुरुच होते काय. माझ्या आईवडिलांचा मला आशीर्वाद होता. पण विशेष काय झालं माहिती आहे का, वडिलांनी खूप वडिलांचा आज माझ्या गावात आहे ना वडिलांचं नाव आहे. अजूनपर्यंत जे जुने लोक आहेत ना ते अजून माझ्या वडिलांचं नाव घेतात की तुझे वडील जसे म्हणजे दाखवायचे तसे तू दाखवायला लागला. पण 2008 मध्ये माझे वडील वारले, त्यांचं देहांत झालं आणि काय 2-3 वर्षाचा गॅप पडला. आणि आमच्याच गावातल्या लोकांनी मला सांगितलं की आता म्हणजे तीर्थयात्रेची जे ट्रिप तुम्ही आहे ना काढा, आम्ही येतो, हां तुम्ही दाखवा आम्हाला, असं मला ते बोलावलं. परंतु त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, मला बोलतात ना थोडं वडिलांचं करून पण मी बघितली नव्हती ना दुनिया. तर मला मनामध्ये आहे ना थोडं हे वाटायचं की माझ्याकडून चांगलं होईल का दाखवलं तर. घाबरत होता की मी जी ट्रिप मी त्यांना खुश ठेवेल, कारण मी गेलोच नाही ना. मी वडिलांबरोबर काय म्हणजे आईवडिलांबरोबर गेलोच नाही, की कोणाबरोबर पण गेलोच नाही. तर विचार केला की मला म्हणजे पुढे म्हणजे वडील जसे म्हणजे वडिलांनी जर चालवलं तसं मला लोक पुढे करायला लागले की तू पण ही दुनिया दाखवण्याचा प्रयत्न कर आणि चालव. स्वर्ग म्हणजे काय आलं का लक्षात, चारधाम म्हणजे काय, आता तुम्ही पाहिले असेल चारधाम म्हणजे आलं का लक्षात. तुम्हाला समजत असेल की आपण घरात बसून किंवा कोणाचं ऐकून हे डोक्यामध्ये येते आणि गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे. तर मी ती पहिली जेव्हा ट्रिप काढली त्या गोष्टीला 15 वर्षाचा कालावधी होता, 15 वर्षापूर्वी. आणि जेव्हा मी ते दाखवायचो ना तर मला माझ्या बरोबर आलेले जवळजवळ कमीत कमी 50च्या वरून लोक होते, 51-50 वर. तर मला बोलायचं नाही मामा, काही बोलायचे मामा म्हटलं हे नाही, हे तुम्ही बरोबर कसे दाखवता, तुम्ही आलेले आहे. कारण हे तुम्ही पाहिलं, कोणी तुमच्या जागी कोणी असलं ना हे पाहिलं असेल तरच तो सांगू शकतो की असं आहे तसं आहे. तर मला ते थोडं हे वाटायचं की म्हणून नाही म्हणलं. मी त्यांना म्हणलं खरंच मी आलेलो नाही ना, आला असेल तर ठीक आहे म्हणून, तू आला असेल म्हणून तुमचं मान्य हे करतो. पण मी त्यांना विचारलं की म्हणलं हे तुम्हाला कसं वाटेल. एकदम भारी वाटेल. तुमचं एवढं टाईम टेबल आहे ना, वेळेचं बंधन, त्याच्यामध्ये मग पूर्ण दुनिया मी दाखवली त्यांना, पूर्ण दुनिया दाखवली ना. त्याच्यानंतर मला त्याचा अभ्यास आला. मी प्रत्यक्ष म्हणजे कोणाचं हे नाही घेतलेलं, तर माझ्या वडिलांनी मला दाखवलं म्हणून मी त्याचा नाही अभ्यास घेतला. फक्त पुस्तकी ज्ञान होतं एवढं माहिती होतं, ते पण वडिलांकडून म्हणजे लिहायचं ना. त्याच्यानंतर मला मग त्याच्यानंतर मग जेव्हा दाखवलं तर मग लोकांना आवडलं की जसा त्याचे वडील तसा मुलगा, हा म्हणजे वंश परंपरा असते असं प्रकारे मला लोक बोलायला लागले की नाही. मग त्याच्यानंतर माझ्याबरोबर यायला लागले का हे म्हणजे तीर्थयात्रा म्हणजे काय म्हणजे बरोबर. मग मी चालू ठेवली आणि आता या गोष्टी मला 15 वर्ष झाली. आता मी तुम्हाला सांगतो, आज आपण 1 महिन्याचा कालावधी घेतला
1 महिन्यामध्ये जे तुम्हाला दाखवलं जगन्नाथपुरीपासून तर शेवट आपण मथुऱ्यामध्ये आहे. आलं लक्षात काय? तर तुम्हाला काय वाटलं चारधाम म्हणजे? मी म्हणायचो ना की चारधाम म्हणजे देवभूमी आहे. हो बरोबर, बरोबर. देवभूमी आहे. कारण ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जशी संतांची भूमी आहे तशी हिमाचल प्रदेश म्हणजे जे हिमाचल प्रदेश बोलतात आणि उत्तराखंड म्हणजे हिमालयचे म्हणजे हिमालय बोलतात त्याच्यामध्ये देवभूमी बोलतात. देव म्हणजे देव इकडे प्रत्यक्ष जन्माला आलेले असतात आणि महाराष्ट्रामध्ये संत म्हणून आलेले आहेत जन्माला. म्हणून महाराष्ट्राला आहे ना संतांची भूमी बोलतात. आलं लक्षात काय? तर महाराष्ट्र फिरशील तरच संतांची भूमी तुम्हाला समज आणि हिमालय फिरशील तरच तुम्हाला देवांची भूमी समजणार. हे तुम्हाला काय वाटलं असेल की नाही? आणि मी दाखवलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? त्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू, माझ्याकडे शब्दच मिळत नाही. खरोखर जे जे आज तुम्ही दाखवलं ते फक्त आम्ही फक्त मोबाईलवर बघित होतो आणि दुसरीकडे ऐकलं होतं. पण जेव्हा प्रत्यक्ष डोळे पाहिलं ना खूप भारी वाटलं खरोखर. आणि तुमचा तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली तो खरं तर म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे आणि तुमच्या वडिलांचा आशीर्वाद आहे. अच्छा. आणि तुम्ही खूप नशिबान आहे आणि भाग्यवान आहे. कारण भोले शंकर तुम्हाला दरवर्षी कुठल्या आणि कुठल्या मुलीसारखी तुम्हाला दरवर्षी बोलवतो दर्शनासाठी. म्हणून खूप खूप नशिबान तुम्ही. आभार. पुन्हा तुमचे मी आभार मानतो आणि धन्यवाद. आता तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो जाता जाता की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले कसे काय? हो काय झालं की 2 वर्ष झाला मी गाईड बघत होतो पण आम्हाला कुठूनच काय भेटत नव्हतं. अर्नाळा एक मित्र आहेत त्यांनी तुमचं कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि तेव्हा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि आपली भेट झाली. अच्छा. आणि तुमची भेट झाली तर तुम्ही आमच्याकडे एक प्रकारे देवच आले खरोखर. देव काय आता माझ्यामध्ये जे गुण होते तुम्हाला दाखवले बरोबर की नाही? ओ असो मग देव आला त्यासारखं बरोबर नाही? पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. धन्यवाद. या पुन्हा आपण भेटू नक्कीच. बोलो राधे राधे. राधे राधे. बोलो बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. जय बोले. तर मंडळी आता आपण पाहिलाच मामाने आपल्याला किती चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे आणि त्यांना खरं तर म्हणजे 15 वर्ष अनुभव आहे. तो अनुभव कसा फक्त रूट लिहून ते फर्स्ट टाइम कधी गेलेच नव्हते. आणि जर तुम्हाला सुद्धा तीर्थयात्रा करायची असेल चारधाम यात्रा करायची असेल तर मामाची भेट नक्की घ्या. खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे ते मामाची भेट घेऊ शकतात आणि ते तुम्हाला नक्की चांगल्या प्रकारे तीर्थ दाखवतील. राधे राधे. आपण अजून काही व्यक्तींचे आभार मानू ते म्हणजे आपल्या अर्नाळा किल्ल्यातील श्री रमेश मामा. कारण त्यांनी आपला बहुमूल्य वेळ काढून आम्हाला रेल्वेची सर्व तिकीट काढून दिली आणि रेल्वे तिकीट काढून त्याचे मित्र आहेत शिमूळ तामो त्यांचे तुम्ही आभार मानतो. आणि अजून म्हणजे खरं तर म्हणजे मी सर्व आमच्या वडिलांचे आई वडिलांचे आभार मानतो कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि परवानगीशिवाय आम्ही हे काहीच पाहू शकलो नव्हतो. आणि जे काय पाहिलं जे काय तीर्थ केली आम्हाला जे काय पुण्य भेटलं ती तीर्थ आणि ते पुण्य आम्ही आमच्या आई वडिलांना कमवून देऊ त्यांना ते दाखवू प्रत्यक्ष एवढी आम्हाला ताकद द्यावी अशी मी भगवंतांना प्रार्थना करतो. आणि मंडळी चला अखेर आता आम्ही निरोप घेतो. आता आपली भेट पुन्हा कधी नाही तोपर्यंत जय श्रीराम. बोला गणपती बाप्पा मोरया. आयुष पूजा माते की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव.